वाव, तोंडाला पाणी सुटलं ना. सुटणारच, कारण हे आहेत बटाट्याचे वेफर्स. हलके आणि चविष्ट असे बटाट्याचे वेफर्स आहेत. त्याची आपण रेसिपी पाहूयात. तर पाहूयात बटाट्याचे वेफर्स. नमस्कार, ऑल इन वन चॅनलमध्ये मी अनघा आपल्या सर्वांचे स्वागत करते. तर मी आज दाखवणार आहे उन्हाळ्याचे वर्षभर टिकणारे असे बटाट्याचे वेफर्स. तर मी साधारणतः 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. तर बटाटा हा मोठा असावा. आता मी बटाटे धुवून घेईन, धुवून याचे सालं काढून घेईन. तर साधारणतः बटाटा आपण घेताना हा मोठी साईजचा बटाटा घ्यावा. हे वेफर्सचे वेगळे बटाटे असतात. आता मी हे सगळे बटाटे स्वच्छ धुवून याची सालं काढून घेईन मी. आपण पाहू शकता इथे मी बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत. आता मी हा बटाटा खिसून घेईन. मी बटाटा घेतलेला आहे आणि खिसताना सुद्धा याचे वेफर्स करताना सुद्धा हा असा धरायचा आहे बटाटा. असा उभा जर धरला तुम्ही तर याचे लहान वेफर्स पडतात. जर आडवा धरला तर याचे मोठे वेफर्स पडतात. तर मी दाखवेन तुम्हाला करून. बटाटा असा धरायचा आहे. तर मी असे करून वेफर्स केलेले आहेत. तर दाखवते मी. साधारणतः असे छान वेफर्स होतात, आपण पाहू शकता. आणि हा जो बटाटा आहे तो फक्त असा खालच्या बाजूनी घ्यायचा आहे, तो पुन्हा वरती घ्यायचा नाही आहे बटाटा. अशी खिसणी धरून असा जर खिसला तुम्ही तर हा वरच्या बाजूनी बटाटा घ्यायचा नाही आहे, कारण त्याचे तुकडे पडतात. एकाच बाजूनी बटाटा खिसायचा आहे. तर याचे सुंदर असे वेफर्स होतील. बघा आपण. तर आता असेच मी सगळे 1 किलो जो बटाटा घेतलेला आहे त्याचे वेफर्स करून घेईन. बटाट्याची कापं करून घेईन. हे बघा, सध्या मी आता 2 बटाट्याचे वेफर्स चिप्स काढून घेतलेले आहेत. आपण पाहू शकता. हे बघा, खूप सुंदर होतात. आणि जर बटाटा आडवा धरला तर हे छान असे मोठे होतात. आता हे मी गार पाणी घेतलेलं आहे, साधं गार पाणी घेतलेलं मी दाखवेन तुम्हाला. हे मी साधं गार पाणी, आपलं नॉर्मल पाणी घेतलेलं आहे. आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये जे मी पाणी घेतलेलं आहे यामध्ये ही तुरटी आहे, ती तुरटी फिरवून घेणार आहे. साधारणतः 3-4 वेळा फिरवावी, कारण फार तुरटी फिरवू नये. फार तुरटी जर फिरवली पाण्यामध्ये तर वेफर्स काळे पडतात. साधारणतः 3 ते 4 वेळा फिरवून घ्यावी. ओके. तर मी सुरुवातीला साधं पाणी घेतलेलं आहे, नंतर हे तुरटीचं पाणी घेतलेलं आहे. तर या साध्या पाण्यामध्ये मी आता हे जे चिप्स केलेले आहेत बटाट्याचे वेफर्स, तर मी हे या पाण्यामध्ये सुरुवातीला घालून घेईन. हे वेफर्स मी साध्या पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत. हे बघा. आता हे साध्या पाण्यातले जे वेफर्स आहेत ते मी तुरटीचं पाणी जे केलेलं आहे दाखवेन मी. या तुरटीच्या पाण्यामध्ये हे वेफर्स घालून घ्यायचे आहेत. सगळे वेफर्स घालून घेईन मी. हे तुरटीचं पाणी आहे. या तुरटीच्या पाण्यामध्ये साधारणतः 5 ते 10 मिनिट हे मी वेफर्स ठेवेन. आणि 5 ते 10 मिनिटानंतर साधारणतः 4 ते 5 वेळा खळखळ हे वेफर्स धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून याच्यातील स्टार्च सगळा आपण याला घालवायचा आहे, स्टार्च. तर एक 5-10 मिनिटांनी आपण हे बटाटे धुवून घेऊयात. साधारणतः 10 मिनिट झालेले आहेत. तर हे जे वेफर्स आहेत ते मी आता 4 ते 5 वेळा चांगल्या पाण्याने धुवून घेणार आहे. यामधील स्टार्च मी घालवणार आहे. हे बघा, साधारणतः 4 ते 5 वेळांनी धुवून घेईन. साध्या पाण्याने मी साधारणतः 4 ते 5 वेळा बटाटे असे छान असे घासून असे धुतलेले आहेत. आपण पाहू शकता. त्यामुळे हा कडक झाला आहे बटाटा, जे याच्यामधील स्टार्च गेलेला आहे. आणि साधारणतः हे पाणी खूप नितळ स्वच्छ आलेलं आहे. आपण पाहू शकता. गढूळ जर पाणी असेल तर त्यामध्ये स्टार्च आहे असं ओळखावं, कारण हे पाणी खूप नितळ झालेलं आहे. मी दाखवेन तुम्हाला. हे बघा,
म्हणजे आता यामध्ये स्टार्च बिलकुल नाही आहे. तर आता मी हे गरम पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये मी घालेन. त्याच्या अगोदर मी हे जे वेफर्स आहेत ते मी एका चाळणीमध्ये घालून घेईन, म्हणजे जेणेकरून यातलं हे पाणी सगळं निथळून जाईल. इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. साधारण ते उकळायला हवं आहे पाणी, पण थोडंसं कोमट आहे. त्यामध्ये मी आता थोडासा सोडा, चिमटभर सोडा आणि तुरटी फिरवून घेईन. तर अगदी थोडासा सोडा घालायचा आहे. आणि ही तुरटी दिसत आहे ती फिरवून घेईन. पण एक लक्षात ठेवायचं, ही तुरटी फार फिरवायची नाही आहे. जर तुम्ही जास्त फिरवली, पाण्यामध्ये जास्त फिरवली तर वेफर्स काळे पडतात. एवढीच 3 किंवा 4 वेळे. आता हे पाणी उकळेल. या उकळलेल्या पाण्यामध्ये मी वेफर्स निथळायला ठेवले ते घालून घेईन. तर मी इथे चाळणीमध्ये वेफर्स निथळायला ठेवलेले आहेत. हे बघा, स्वच्छ दिसत आहेत, पांढरे शुभ्र दिसत आहेत एकदम वेफर्स. तर आता हे पाणी निथळलेलं आहे आणि ते पाणी उकळत आहे. तर उकळत्या पाण्यामध्ये हे मी वेफर्स घालून घेईन. पाणी चांगलं उकळत आहे. तर हे या गरम पाण्यामध्ये मी हे वेफर्स घालून घेईन. हे वेफर्स मी गरम पाण्यात घालून घेईन. या पाण्यामध्ये मी वेफर्स घालून घेतलेले आहेत. हे बघा, साधारणतः एक 5 मिनिट मी याच्यावर झाकण झाकेन. पाच मिनिट झाल्यानंतर याला वाफ येईल. वाफ आल्यानंतर हे जे वेफर्स आहे ते मी पुन्हा चाळणीमध्ये घालून घेईन आणि पाणी निथळून घेईन. तर एक 5 मिनिटानंतर आपण पाहूया. 5 मिनिट झालेले आहेत. 5 मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढून घेऊयात. हे बघा, आता हे बंद करून चाळणीमध्ये निथळायला ठेवूया. गरम पाण्यामधून मी वेफर्स निथळून घेतलेले आहेत. हे बघा, आता हे एक एक असे प्लास्टिक पेपरवर घालायचे आहेत. आता इथे मी प्लास्टिक पेपर घालून घेतलेला आहे आणि यावरती आपण एक एक असे हे वेफर्स घालायचे आहेत. गरम आहेत. असे मी सगळे हे वेफर्स घालून घेईन. खूप छान होतात. आपणही करून पहा आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा. तर आज नवीन बघणाऱ्यांनी माझा हा नवीन व्हिडिओ नवीन मित्रांना शेअर करा. काही कमेंट्स असतील, काही सूचना असतील तर अवश्य सांगा, त्यामध्ये मी जरूर बदल करेन. आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.